अकोट ते शेगाव या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं या रस्त्याचे बांधकाम गेल्या काही दिवसांपासून करण्यात आलं असलं तरी नव्यानं तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विशेषतः नांदुरा जवळील पूर्णा नदीवरील अरुंद पूल अतिशय जीर्ण अवस्थेत असून या पुलाचं अद्यापही रुंदीकरण अथवा पुनर्बांधणी करण्यात आलेली नाही। पुलावरील कठडे देखील अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असल्यानं वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। वाढत्या वाहतुकीमुळे या ठिकाणी अपघाताचा धोका अधिक वाढला असून कधीही मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती स्थानिक नागरिक आणि वाहन चालक व्यक्त करतायत। अकोट शेगाव हा मार्ग धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। दरवर्षी लाखो भाविक संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी नागपूर, अमरावती, दर्यापूर तसेच विदर्भातील विविध भागातून याच मार्गाचा वापर करतात। त्यामुळे या रस्त्यावरील त्रुटी आणि पुलाची जीर्ण अवस्था ही भाविकांसह सर्वसामान्य वाहन चालकांसाठी धोकादायक ठरते। दरम्यान रस्त्यावरील भेगा, पुलाची दुरवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल वाहन चालक आणि भाविकांकडून उपस्थित केला जातोय। स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं रस्त्याची गुणवत्ता तपासून आवश्यक दुरुस्ती करावी तसंच पूर्णा नदीवरील पुलाचे मजबूतीकरण आणि रुंदीकरणाचं काम हाती घ्यावं अशी मागणी केली आहे। प्रशासनानं वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।